आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा असर्टिव्ह सेंटेन्स दिले तर त्याचं व्हर्बल क्वेश्चन कसं बनवायचं. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येणार की खालील वाक्यांचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवा किंवा व्हर्बल क्वेश्चन बनवा. तर आपण सगळे टेन्स पाहत आहोत सुरुवातीपासून. आता आज 8 नंबरचा टेन्स आहे जो की पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आहे. या टेन्समध्ये जर तुम्हाला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये वाक्य दिलं असेल तर त्याचे व्हर्बल क्वेश्चन किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं बघू. बघा आता पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं असर्टिव्ह वाक्य कसं असते तुम्हाला माहिती आहे. असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे त्याला काय म्हणतात, विधानार्थी वाक्य म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला अजून एक नाव आहे स्टेटमेंट, किंवा त्याला काय म्हणतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे म्हणतात. त्याची जी स्टार्टिंग असते ते सब्जेक्टपासून झालेली असते. सब्जेक्ट नॉर्मली नाऊन असते किंवा काय असते प्रोनाऊन असते. त्यानंतर हेल्पिंग वर्ब येते. आता पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब एकच आहे, हॅड. त्याच्यानंतर बघा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स असल्यामुळं बीन एक शब्द येते आणि कंटिन्यूअस असल्यामुळं V1 म्हणजे व्हर्बला तुमच्या काय लागते ING. ते तुम्हाला त्याची रचना माहीत आहे, हे फॉर्म्युला पाठ करून टाकायचा आणि जर असं वाक्य दिसलं तर ओळखायचं की कोणत्या टेन्समधलं आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये आहे. आता जर यातला तुम्हाला जर व्हर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर तुम्हाला काय माहीत पाहिजे, याचं हेल्पिंग वर्ब माहीत पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे हेल्पिंग वर्ब कोणत्या याच्यामध्ये हॅड आहे. तर पहिल्यांदा काय येणार याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब येणार. मग हेल्पिंग वर्ब नंतर नेक्स्ट शब्द काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे. मग नेक्स्ट काय असणार आहे, प्लस बीन. पुढे काय येणार V1 प्लस ING आणि शेवटी काय येणार आहे ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क विसरायचा नाही, कारण तुम्ही व्हर्बल क्वेश्चन बनवायले तर शेवटी क्वेश्चन मार्क तर आवश्यकच आहे. आता एक एक उदाहरण बघूत. मी पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचे वाक्य दिले असर्टिव्ह, त्याचे काय करायचे आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करायचे. बघा नंबर 1चं उदाहरण काय, परी हॅड बीन आस्किंग टू मेनी क्वेश्चन्स. म्हणजे परी इथं सब्जेक्ट आहे. बघा हॅड जिथं असेल तिथं त्याला हेल्पिंग वर्ब म्हणून अंडरलाईन करायचं आणि हेल्पिंग वर्बच्या आधीचा शब्द काय असते, सब्जेक्ट. त्याच्यानंतरचा काय असणार आहे, बीन. त्याच्यानंतर V1 प्लस ING आणि टू मेनी क्वेश्चन्स एवढा पूर्ण काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स. आता जर तुम्हाला म्हटलं याचं काय बनवा, व्हर्बल क्वेश्चन बनवा, तर कसा बनवणार तुम्ही, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा घेणार. हेल्पिंग वर्ब कुठं आहे बघा, याला मी राऊंड करतो. हेल्पिंग वर्बला काय, हेल्पिंग वर्ब हॅड. हॅड H कॅपिटल कारण स्टार्टिंगला घेतलं. त्यानंतर परी काढावं लागणार, P पण कॅपिटल कारण परी प्रॉपर नाऊन आहे. हॅड परी. त्याच्यानंतर कोणता वर्ड आहे, बीन. त्याच्यानंतर V1 प्लस ING काय, आस्किंग. पुढे काय येणार, टू मेनी क्वेश्चन्स आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हॅड काय हेल्पिंग वर्ब, परी काय सब्जेक्ट आहे, बीन काय बीन आहे, आस्क वर्ब आहे. आस्क म्हणजे विचारणे. हे V1 होतं त्याला ING लागलं, आस्किंग झालं. आणि टू मेनी क्वेश्चन्स हे काय ऑब्जेक्ट आहे. तर हॅड परी बीन आस्किंग टू मेनी क्वेश्चन्स हे तुमचं वाक्य कोणत्या टाईपचं झालं, व्हर्बल क्वेश्चन. आणि याचा अर्थ काय होते की परी खूप जास्त प्रश्न विचारत आहे का. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स आपला 2 नंबरचं उदाहरण आहे. शी हॅड बीन लाइकिंग टू ईट केक म्हणजे तिला केक खायला आवडत आहे. हॅड काय हेल्पिंग वर्ब आहे, शी सब्जेक्ट आहे. बीन जे आहे ते बीनच असते. लाईकला ING लागलं काय झालं, लाइकिंग. हे V1 प्लस ING टू ईट केक एवढा ऑब्जेक्ट आहे. आता याला जर तुम्हाला क्वेश्चन बनवायचं आहे तर वाक्य चालू करायचं हेल्पिंग वर्बपासून, हॅड. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, शी. यस काय काढायचं, स्मॉल, कारण शी काय कॉमन नाऊन आहे. हॅड शी. त्याच्यानंतर काय येणार, बीन. V1 प्लस ING काय, लाइकिंग. आणि शेवटी काय येणार ऑब्जेक्ट, टू ईट केक. आता इथं टू ईट हे वर्ब नाही आहे बरं, कारण टूच्या आधी V1 आले, ते इन्फिनिटिव्ह असते, मी सांगितले तुम्हाला. हॅड काय आहे
हेल्पिंग वर्ब शी सब्जेक्ट आहे, बीन आहे, लाइकिंग काय V1 प्लस ING आहे आणि टू इट केक काय ऑब्जेक्ट, म्हणजे तिला केक खाण्यास आवडत आहे का. हे झालं क्वेश्चन मार्क वर्बल क्वेश्चन. चला नेक्स्ट 3 नंबरचं उदाहरण काय, पास्ट परफेक्ट टेन्स कंटिन्युअस टेन्समधील दे हॅड बीन मूविंग फ्रॉम दिल्ली टू मुंबई, म्हणजे दे जे आहे ते सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, बीन आहे, मूविंग म्हणजे V1 आहे, त्याला लागलं ING, मूविंग झालं, फ्रॉम दिल्ली टू मुंबई एवढा नाही का, पूर्ण ऑब्जेक्ट आहे. आता तुम्हाला जर वाटेल इथून टूपासून पुढे प्रिपोजिशन आहे, टू मुंबई, तिथून कॉम्प्लिमेंट असेल तर ते नाही आहे, एवढा पूर्ण ऑब्जेक्टच आहे. कधी कधी एक्सेप्शन पण असतात. बघा आता याला हेल्पिंग वर्ब लावला, पुढे झालं काय हॅड, मग काय सब्जेक्ट घेतला, बघा टी स्मॉल काढलं कारण सब्जेक्ट कॉमन नाऊन हॅड दे, त्याच्यानंतर काय येणार बीन, त्याच्यानंतर V1 प्लस ING मूविंग, त्याच्यानंतर फ्रॉम दिल्ली टू मुंबई आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हॅड काय हेल्पिंग वर्ब, दे सब्जेक्ट आहे, बीन आहे, मूविंग V1 प्लस काय आहे ING, फ्रॉम दिल्ली टू मुंबई काय येणार आहे तुमचा ऑब्जेक्ट येणार आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. फोर्थ नंबरचं वाक्य आहे, मिस्टर देशपांडे हॅड बीन ग्रोईंग व्हेजिटेबल्स इन हिज बॅकयार्ड. तर हेल्पिंग वर्ब कुठे आहे, हॅड आहे, त्याच्या आधीचं जेवढं असणार आहे ते काय सब्जेक्ट काय मिस्टर देशपांडे, नंतर काय बीन आहे, बीन नंतर काय आहे ते V1 प्लस ING. आता बघा इथं फक्त व्हेजिटेबल्स ऑब्जेक्ट आहे आणि हे इन या प्रिपोजिशनपासून इन हिज बॅकयार्ड हे कॉम्प्लिमेंट आहे. याचा क्वेश्चन बनवायचा. हेल्पिंग वर्ब काय होतं हॅड, त्यानंतर सब्जेक्ट येणार, सब्जेक्ट काय मिस्टर देशपांडे, त्याच्यानंतर काय येणार बीन, त्यानंतर V1 प्लस ING काय ग्रोईंग, आणि ऑब्जेक्ट काय व्हेजिटेबल्स इन हिज बॅकयार्ड. हे पूर्ण आहे ऑब्जेक्ट. शेवटी क्वेश्चन मार्क. हॅड आहे हेल्पिंग वर्ब, मिस्टर देशपांडे काय सब्जेक्ट आणि ग्रोईंग काय V1 प्लस ING, बीन काय फिफ्थ सेंटेन्स पहा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फिफ्थ एक्झाम्पल आहे, यू हॅड बीन स्पेंडिंग टू मच मनी ऑन गॅजेट्स. मनी म्हणजे पैसे, गॅजेट्स म्हणजे जे हे आहेत नवीन टेक्नॉलॉजिकल जे वस्तू असतात त्यांना गॅजेट्स म्हणतात. सब्जेक्ट आहे यू, हॅड आहे हेल्पिंग वर्ब, बीन, त्यानंतर V1 प्लस ING आहे, स्पेंड म्हणजे खर्च नाही त्याला ING लागलं, टू मच मनी हे ऑब्जेक्ट आहे, ऑन गॅजेट्स हे कॉम्प्लिमेंट आहे. काय करायचं आहे, हॅड घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट काय आहे यू, त्यानंतर बीन, त्यानंतर V1 प्लस ING काय स्पेंडिंग, टू मच म्हणजे खूप जास्त, मनी ऑन गॅजेट्स क्वेश्चन मार्क. हॅड हेल्पिंग वर्ब,
यू सब्जेक्ट, बीन तर बीन आहे, स्पेंडिंग V1 प्लस ING आहे, टू मच मनी ऑब्जेक्ट आहे, ऑन गॅजेट्स काय कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे तू खूप जास्त पैसे गॅजेट्सवर खर्च करत आहेस का, असा क्वेश्चन आहे ते, व्हर्बल क्वेश्चन. पुढे बघा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फिफ्थ झालं, आता 6th नंबरचं जे आहे एक्झाम्पल. इंडिया हॅड बीन विनिंग एव्हरी मॅच विथ पाकिस्तान इन वर्ल्ड कप. इंडिया सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, बीन जे आहे ते बीनच आहे. मोठे सेंटेन्स असेल ना तर तुम्ही जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. आधी आपापले हेल्पिंग वर्ब शोधायचे आणि बाकी जास्तीत जास्त जे असते मुख्य सेंटेन्स किती मोठा असेल तर एक तर ऑब्जेक्ट मोठा असते नाही तर कॉम्प्लिमेंट मोठा असते. विनिंग काय V1 प्लस ING आहे. झालं बघा. त्याच्या पुढचं एव्हरी मॅच हे ऑब्जेक्ट आहे, विथ पाकिस्तान इन वर्ल्ड कप हे काय झालं तुमचं कॉम्प्लिमेंट. आता याचं जर जेव्हा तुम्हाला हे करायचं आहे व्हर्बल क्वेश्चन, हेल्पिंग वर्ब घेतलं हॅड, त्याच्यानंतर इंडिया प्रॉपर नाव आहे म्हणून I कॅपिटल, हे हेल्पिंग वर्ब घेतलं, नंतर सब्जेक्ट घेतला, नंतर तुम्ही काय करणार बीन घेतलं, नंतर घेणार V1 प्लस ING काय विनिंग, विन म्हणजे जिंकणे, त्याला ING लावलं ते झालं विनिंग, V1 प्लस ING. आणि ऑब्जेक्ट काय आहे एव्हरी मॅच, काय ऑब्जेक्ट काय एव्हरी मॅच हे झालं ऑब्जेक्ट. आणि कॉम्प्लिमेंट काय विथ पाकिस्तान इन वर्ल्ड कप, विथ पाकिस्तानचं पण P कॅपिटलच, पाकिस्तान इन वर्ल्ड कप हे झालं कॉम्प्लिमेंट. लास्टला काय द्यायचं क्वेश्चन मार्क. इंडिया हॅड बीन विनिंग एव्हरी मॅच विथ पाकिस्तान इन वर्ल्ड कप. तर याचा अर्थ काय होते की भारत पाकिस्तानसोबत प्रत्येक मॅच जिंकत आहे का. चला 7th नंबरचं जे एक्झाम्पल आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. रवी हॅड बीन ऑफरिंग हेल्प टू नीडी पीपल सिन्स हिज चाइल्डहूड. म्हणजे रवी जे आहे ते लहानपणापासूनच गरजू लोकांची मदत करतो. आता त्याला क्वेश्चन बनवायचं. आधी बघा वाक्य किती मोठं असो, आधी हेल्पिंग वर्ब शोधायचं. हेल्पिंग वर्ब काय हॅड आहे, त्याच्या आधी जे असणार आहे ते काय असणार सब्जेक्ट, त्याच्यानंतर काय असते बीन असते, त्याच्यानंतर काय असणार आहे V1 प्लस ING. एवढं झालं. आता बघा पुढचं काय असतं, एक तर कॉम्प्लिमेंट नाही तर ऑब्जेक्ट आहे बघा. तर हेल्प जे आहे हेल्प टू नीडी पीपल एवढा आहे ऑब्जेक्ट. सिन्स हिज चाइल्डहूड हे आहे कॉम्प्लिमेंट. हे सिन्स या प्रिपोजिशनपासून काय तयार होतं तुमचं पुढचं कॉम्प्लिमेंट. आता जर तुम्हाला याचा क्वेश्चन बनवायचा आहे तर सगळ्यात खूप सोपं आहे. हेल्पिंग वर्ब आधी घ्यायचं. हेल्पिंग वर्ब काय हॅड, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट काय आहे रवी, R कॅपिटल कारण ते काय प्रॉपर नाउन आहे. त्यानंतर काय घ्यायचं पुढचं लाईन, मग काय येणार आहे बघा बीन. त्याच्यानंतर बीनच्या पुढे काय बघा ऑफरिंग, ऑफर V1 होतं त्याला काय लागलं ING, ते काय झालं V1 प्लस ING. बीनच्या खाली काय अंडरलाईन करायचं बीन. ऑफरिंग नंतर काय ते हेल्प टू नीडी पीपल हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. हेल्प टू इथून कुठपर्यंत नीडी पीपल हे आहे ऑब्जेक्ट. आणि सिन्स हिज चाइल्डहूड हे आहे कॉम्प्लिमेंट. शेवटी क्वेश्चन मार्क विसरायचा नाही. तर हे झालं तुमचं व्हर्बल क्वेश्चन बनवायचं कशाचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पण संपला. उद्यापासून आपण फ्युचर टेन्सचे घेऊ. फ्युचर टेन्सचे 4 प्रकार आहेत तर ते घेऊ.
आता मी होमवर्कमध्ये तुम्हाला 2 वाक्य देतो, त्याचं होमवर्क करून आणा तुम्ही वर्बल क्वेश्चन. तर बघा, पहिलं वाक्य होमवर्कमध्ये काय आहे? मानव had been working in Bollywood. फुल स्टॉप. याचा वर्बल क्वेश्चन बनवायचा. हे काय आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे वी हॅड बीन ट्रॅव्हलिंग सिन्स लास्ट 15 days. हे पण एक आहे तुमचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचे काय करायचे? वर्बल क्वेश्चन करायचे. हे आहेत असर्टिव्ह सेंटेन्स.